शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून लिंगायत समाजाची मागणी वाढत आहे। सोमवारी उदय चाकोते यांनी काँग्रेस पक्षाकडे 20,000 रुपये भरून उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी शक्ती प्रदर्शन केले। यावेळी लिंगायत समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहर उत्तरमध्ये चाकोते कुटुंबियांचे वलय आहे, त्यामुळे माजी नगरसेवक उदय चाकोते यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका करताना भाजपच्या 2 खासदारांच्या अपयशावर तोफ टाकली। ते काय म्हणाले पहा या व्हिडिओत। नमस्कार, मी उदय शंकर महादेव चाकोते, कैलासवासी श्री बाबुराव चन्नप्पा चाकोते यांचा नातू। आज या ठिकाणी मी काँग्रेस कमिटी इथं शहर उत्तरसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी मागितलेला आहे। आपल्याला माहित आहे बाबुरावांनी किती कामं केलं, सोलापूरच्या शहराचा विकास किती झाला आणि ह्या विकासामध्ये आपण सगळ्यांना माहित आहे मार्केट असो, शिदोश कारखाना असो, शरद सूत मिल असो किंवा लोकांच्या दैनंदिन जीवनाची समस्या असो, आपणनी खूप कामं केलं। ह्याच त्यांचं हे विजन बघून मी पण त्यांच्या पावला पाव ठेवण्यासाठी आज मी हे विचार करून ह्या सोलापुरात आज मी शहरासाठी फॉर्म भरलेला आहे। तुम्हाला माहित आहे मागच्या 20 वर्षापासून काय चाललंय, जे स्थानिक आमदार आहेत ते फक्त भावनिकच काम करतात, लोकांना फक्त भावनिक भेटतात, भावनिक जातात येतात, गाठीभेटी घेतात, तेवढंच करतात। पण त्याच्या पुढं त्यांनी कुठल्या विकासाचं कामं केले नाही। सोलापूरसाठी त्यांनी कुठल्या प्रकारचे इंडस्ट्री आणले नाही, कुठल्या प्रकारचे आयटी सेक्टरमध्ये त्यांनी धावपळ केली नाही किंवा स्वतः कुठल्या लोकांना कामासाठी काय तर बेरोजगार लोकांसाठी कामासाठी काय तर करावं असं त्यांच्या मनात इच्छाच नाही आहे। हे आपण सगळ्यांना माहीत आहे, कारण हे यासाठी करण्यासाठी खूप काम करावं लागतंय, खूप पळापळी करावं लागतंय, इच्छाशक्ती लागते आणि एक विजन लागतंय। हे विजन त्यांना माहीत नाही आहे। मग अशा ठिकाणी त्यांनी येत्या 5 वर्षामध्ये ह्या एका वर्षामध्ये त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे। येत्या 20 वर्षामध्ये काय केले, काहीच कामं केलं नाही। आता जेव्हा इलेक्शनचं त्यांचं वातावरण बिघडलं मग त्यांनी कामं चालू केले। एवढं कामं काय करण्याचा उद्देश काय, एवढं जास्त काही का झोपले होते का, कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम केले नाही आणि स्वतः त्यांनी त्यांच्या परिवारासाठी परवा मार्केट यार्डमध्ये त्याच्या मुलासाठी त्यांनी अर्ज दाखल केले। ही कुठली एका कार्यकर्त्याने संधी दिली नाही, पण स्वतःच्या मुलासाठी त्यांनी केले। ही कुठली भावना नाही। आपण सगळ्यांना माहित आहे मी स्वतः एक नगरसेवक होतो। माझ्या वाड्यामध्ये तुम्ही बघितलं मी कमीत कमी 10 कोटीचे कामं केले। मी साधारण नगरसेवक असून मी दररोज महापालिकेत जाऊन म्हणजे कामात धडाका लावत होतो। या माध्यमातून तुम्ही चाकरपेठमध्ये बघा, प्रत्येक घरामध्ये मी विहिरीचं पाणी सप्लाय केलंय। उन्हाळ्यामध्ये कुठल्याही घराला पाणी टंचाई होत नव्हतो आणि या लोकांना तिथलं माहित आहे। माझं काम जोडापेठमध्ये बघा तुम्ही, ज्या प्रकारे रोडचे कामं झालेत ते कामांचे त्यांनी तारीफ खूप करत होते। अशा कामासाठी जरी मी का केलो म्हणजे मला माहित आहे लोकांची समस्या किती आहे। तर मी लोकांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठल्या भावनिक प्रमाणात जाऊ नका आणि शहर उत्तरचा विकास करा। माझ्यापाशी शहर उत्तरचं ब्लूप्रिंट तयार आहे आणि काय काम करणार, काय विजन आहे मी आता डोक्यात ठेवलेलं आहे। आपण सगळं मी पुढच्या 20 वर्षाचं विजन ठेवून मी काम करणार आहे, कारण काय ही काळाची गरज आहे। जर आज आपण कोण केलं नाही तर 100% येणाऱ्या काळमध्ये आपल्या कोणाला पण कुठलंही काम मिळणार नाही। आता आपण 20 वर्ष मागं पडलाय, हे 20 वर्ष नाही, आपण कमीत कमी 40 वर्ष मागं पडलाय, कारण आता इंडस्ट्रीने येणारा जो पिढी होती आज 20 वर्षानंतर त्याला कुठलंही काम मिळत नाही। हे काम मिळणार नाही म्हणजे ते सगळं सोलापूर स्थानांतर होऊन बॉम्बे पुन्हा इकडे चाललेत। आपल्या बाजूचं गाव विजापूर बघा, गुलबर्गा बघा किंवा लातूर बघा, ते किती टिळत आहेत। इथं कुठल्याही प्रकारची इंडस्ट्री येऊ देना, यांनी आणण्याचा प्रयत्न पण केला नाही का, कारण यांना ते विजनच नाहीये। तर आज तुम्हाला माहित आहे मी काँग्रेस पक्षाला एक संधी मागितलाय की बाबा आम्हाला शहर उत्तरसाठी आपण सगळ्यांना धडपावं लागेल आणि आपल्याला माहित आहे या ताईच्या माध्यमातून आमदार खासदार पंडित शिंदे यांनी जे कामं धडाका लावले त्यांच्यावर मी काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांचं एक ऊर्जा आणि आपण सगळ्यांनी मिळून आज आपल्याला संधी मिळणाऱ्या काळाची गरज आहे आणि ह्याच्यामुळे हा संधीचा फायदा मी तर उचलेलच, या सर्व लोकांनी पण घ्यावा आणि आपल्या येणाऱ्या काळात चांगला टाइम काढावा येण्यासाठी आपण 100% येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला जे कोणी उमेदवार देईल, मी किंवा कुठले उमेदवार असेल, आम्ही सगळे मिळून एकत्र काम करून या ठिकाणी शेवटचं आपण प्रगती करू आणि त्याचप्रमाणे ह्या जे
आपलं जे मागच्या वर्षाचं 20 वर्षाचं नुकसान झालंय हे भरपाई काढू. 10 वर्षामध्ये जे 10 वर्षाच्या खासदारांनी काय केलंय आणि 10 दिवसामध्ये ताईंनी काय केली आहे हे तुम्हाला बघायचं गरज आहे. फक्त 10 दिवसामध्ये त्यांनी ज्या आदेशामध्ये विषय मांडलेत ते अक्कलकोटच्या शेतकऱ्यांचा विषय असो किंवा मोहोळचा पुलाचा विषय असो किंवा सोलापूरच्या ट्रेनचा विषय असो किंवा सोलापूरच्या प्रत्येक विषयामध्ये त्यांनी डायरेक्ट एवढं त्यांनी कामं झाडात लावलेत की स्वतः नितीन गडकरी उठून ताईसाठी त्यांनी उठून त्याच्या समाजाचं 100% त्यांचं जे काय अडचणी आहे मी समोरून थांबून ते काम करणार आहे. ह्या माध्यमातून मला ताईबरोबर काम करायची मला बी इच्छा आहे. असंच मी पण कामाचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये शेव उत्तरमध्ये लिंगायत समाज असो किंवा प्रत्येक समाज असो सगळ्या समाजाला आपण घेऊन चालला आपण घेऊन चालायचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक समाजाला आपण वर आणलेलं आहे. ह्या लोकांसाठी आज मी पण तेच इच्छा व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आपण मला निवडून द्यावं हे मी मनापासून इच्छा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.